परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे आणि दीक्षाभूमीचं हे दृश्य जर बघितलं तर बाजूला आपण बघू शकतो की समता सैनिक दल आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलं होतं, त्याचं पथसंचलन ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि सोबतच दीक्षाभूमीचं जर काही दृश्य बघितलं तर सकाळपासून आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीला दर्शनासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण राज्यामध्ये आज आंबेडकर जयंतीला घेऊन एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं दृश्य नागपूरमध्ये देखील आपल्याला दीक्षाभूमी ते पाहायला मिळत आहे की दिवसभर इथे वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्या आपल्याला पाहायला मिळतं की समता सैनिक दलाचं हे पथसंचलन सुरू आहे आणि महत्त्वाची गोष्ट की या समता सैनिक दलामध्ये लहान मुलं असेल, विद्यार्थी असेल, सिनियर सिटीजन असेल, हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि बाजूला बघा मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी इथे आलेले आहे, ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचं दर्शन घ्यायला आलेले। काय भावना इथे आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ताई? इथंच नागपूरवरनंच आलं जे आपल्याला बाबासाहेबांनी जे सांगितलं, जर आपण ह्या दारिद्र्यातून निघू शकतो, बाबासाहेबांनी जे सांगितलं जे विचार त्या विचारांना आपण जर चाललो तर आपण ह्या दारिद्र्यातून निघू शकतो। बाबासाहेबांनी एवढं मोठं केलं आहे। दीक्षाभूमीला आल्यावर किती प्रेरणा मिळतात? स्फूर्ती मिळते की आनंद राहतो। सर्वांनी एकत्र येऊन अभिवादन करायला पाहिजे, सर्वांनी एकत्र येऊन एक जल्लोष, एक उत्साह निर्माण करायला पाहिजे ते येऊन, हा माझा संदेश आहे। कुठून आले तुम्ही? मी इथूनच आली आहे, इथेच राहते नागपूरमध्ये। काय प्रेरणा मिळतात दीक्षाभूमीला आल्यानंतर? दीक्षाभूमीला आल्यानंतर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्यासाठी केलं आहे त्याच्याबद्दल आणखी जास्त म्हणजे जाणीव होते आपल्याला आणि काहीतरी करावं अशी प्रेरणा मिळते। आपण बघू शकतो की अशा प्रकारे दृश्य आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने हे आंबेडकरी अनुयायी इथे पाहायला मिळत आहे आणि आतमध्ये दीक्षाभूमीच्या इकडे जर का तुम्ही आले तर तिथे देखील आतमध्ये दीक्षाभूमी स्मारक समिती आहे, त्यांनी देखील इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि आतमध्ये आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी इथे येताना दिसत आहे। विशेष करून सायंकाळच्या वेळेला मोठ्या संख्येने इथे गर्दी असते। आज सकाळची वेळ आहे, मात्र सकाळपासूनच इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना नागपूरकर पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।